नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राज ठाकरेंची एक प्रतिक्रिया पाहूयात। आपल्याकडचे नेते लाचार आणि मिंधे झालेत। राजकीय नेत्यांनी त्यांची मन आणि स्वाभिमान गहाण ठेवलाय असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीवरून राज ठाकरे यांनी हा हल्लाबोल केलाय। तर मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे सध्याचं राजकारण पाहता ते राज्याचा तुकडा पाडायलाही वेळ लावणार नाहीत असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। आमच्यामध्येच भांडतो आहोत। आज आम्ही आमच्यामध्येच जाती भेदामध्ये भांडतो आहोत। हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। हा राज ठाकरे गेली अनेक वर्ष बोंबलून 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 हेच सांगतोय महाराष्ट्राला, जे जे महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते ते बाहेर काढा, बाहेर निघत नसेल उद्ध्वस्त करा। आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत। त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले। घरी गेल्यावरती लोक विचारत असतील, घरचे लोक आज कुठे आहात, पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल, त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल। अहो, मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधान भवनामध्ये, मला कळेच ना कोण कुठच्या पक्षात आहे, पण त्यांनी त्यांची मन आणि त्यांचा स्वाभिमान हा गहाण टाकलेलाच आहे। तुम्ही टाकू नये। ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते। उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते। आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे।